तोंडाचा कर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर ओळखण्यासाठी बायोप्सी करावी लागते। पण आता लाळ आणि तोंडातील साध्या स्वॅबमधूनही कर्करोगाचे सुरुवातीचे संकेत शोधण्याचा मार्ग संशोधकांनी विकसित केला आहे। ही महत्त्वाची कामगिरी IIT इंदोरच्या संशोधकांनी केली आहे। त्यांच्या संशोधनात लाळ आणि तोंडाच्या आतील भागातून घेतलेल्या स्वॅबच्या मदतीने कर्करोगाशी संबंधित आण्विक पातळीवरील बदल शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। हे संशोधन ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित झाले आहे। आपल्या लाळेमध्ये तोंडातील विविध जैविक बदलांची माहिती मिळू शकते, तर तोंडाच्या आतील भागातून घेतलेल्या स्वॅबमधून पेशी आणि प्रथिनांचे नमुने मिळतात। या दोन्ही नमुन्यांचे विश्लेषण करून कर्करोगाशी संबंधित बदल शोधण्याचा प्रयत्न केला जातो। संशोधनात ऊर्जेची देवाणघेवाण, शरीरातील चरबीशी संबंधित प्रक्रिया, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि रोगप्रतिकारक यंत्रणेतील बदल कर्करोगाशी संबंधित असल्याचे आढळून आलं। त्यामुळे भविष्यात लाळ आणि स्वॅबच्या माध्यमातून कर्करोगाची प्राथमिक तपासणी अधिक सोपी होऊ शकते। सध्या ही पद्धत प्राथमिक तपासणी आणि भविष्यातील स्क्रीनिंगसाठी संशोधनाच्या टप्प्यावर आहे। निश्चित निदानासाठी बायोप्सीची भूमिका अजूनही महत्त्वाची आहे। मात्र वेदनारहित आणि तुलनेने सोप्या नमुन्यांमध्ये कर्करोगाचे संकेत शोधण्याच्या दिशेने IIT इंदोरचं हे संशोधन महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। तर तुम्हाला काय वाटतं? लाळ आणि स्वॅबमधून होणारी ही तपासणी भविष्यात कर्करोगाचं लवकर निदान करण्यात खरंच मदत करेल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।